सुखी राहा पुढे. काळजी घे स्वतःची. चल निघते मी. येतो. तू सुद्धा या बदललेल्या परिस्थितीला समजून घे नेहा. उगीच त्या आशेवर राहू नकोस. तुझा नवरा समजूतदार आहे ग, पण तू म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये अचानक येऊन पडलेला ओझं आहेस, जो ते कदाचित तो पेलू शकणार नाही. त्यात ती प्रियांका आहेच हा गीत तेल होतायला. तेव्हा जरा जप. स्वतःला आणि स्वतःच्या संसाराला सांभाळ. दादा एक गोष्ट मात्र नक्की, आपलं प्रोजेक्ट हिट आहे इकडे. अरे असणारच. कोणाचं प्रोजेक्ट आहे? आसावरी कन्स्ट्रक्शन्स. अरे आपल्या कंपनीचं नाव आहे विदर्भात. तेही खरंच आहे म्हणा. पण दादा इकडे एक छोटा प्रॉब्लेम आहे. काय? इकडे थोडा स्टाफ कमी आहे रे. म्हणजे काम भरपूर आहे आणि माणसं कमी आहेत. आदित्य थोडे दिवस ऍडजस्ट कर. आपल्या प्रोजेक्टला मिळणारा रिस्पॉन्स वाढला ना की आपण स्टाफ सुद्धा वाढवू. डोंट वरी. चल ठेवतो. बाय बाय. उमा काय कसला विचार करतेस? नाही काही नाही. उमा काय झालंय? सांगते, सगळं सांगते. आले. त्याला झोपून लवकर बाहेर आहे. मला पैसे हवेत. शार्दूल, तुला एकदाही बाळाकडे बघावं असं वाटलं नाही? नाही. का? आता प्लीज परत सुरुवात करू नकोस. तुला हे करायला पाहिजे होतं आणि ते करायला पाहिजे होतं. माझा आणि त्याचा काहीही संबंध नाही. तू कितीही म्हणालेस तरी मला ते मान्य नाही. कळलं तुला? लवकर बाहेर आहे. मला पैसे हवेत. किती प्रेम करायचा शार्दूल बाळावर, किती काळजी घ्यायचं त्याची. आणि आज त्या शार्दूलला त्याचं हे बाळ नकोसं झालं. त्याचा त्रास होतोय त्याला. कधी कधी वेडी माणसं पण जीव लावतात आणि शहाणी माणसं मन तोडून जातात. तू इतका वेळ बाहेर काय करत होतीस कळू शकेल मला? हे सांगायला मी तुला बांधील नाहीये, तरी पण सांगते. मी वकील शोधायला गेले होते. वकील? आता मध्येच वकिलाची काय गरज पडली तुला? शार्दूलसाठी. त्याला गरज आहे वकिलाची. त्या राजाराम पांढरेचा बंदोबस्त करण्यासाठी तेवढाच एखादा हुशार वकील पाहिजे. हो, मग मिळाला एखादा चांगला वकील? एकाचा पत्ता मिळालाय. जाईन उद्या भेटायला. गुड. पण ताई जरा जपून. नाही म्हणजे त्या राजाराम पांढरेला तू कमी नको समजूस. कायद्याच्या डावपेचामधला ग्रँड मास्टर आहे तो. असा एखादा डाव टाकेल ना, तू आणि तुझा तो येडा शार्दूल चारी मुंड्या चितवून याल परत घरी. तो काय मला मात देणार? ही प्रियांका पण काही कमी नाहीये. नाही त्या राजाराम पांढरेचा रंग काळा केला ना तर नाव सांगणार नाही. प्रियांका. प्रियांका.